नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अशा विषयावर व्हिडिओ बनवणार आहे कारण आता सध्या जी चर्चेत पोस्ट आहे, खूप तुम्ही इंस्टाग्रामवर युट्यूबवर तुम्ही पाहिले असेल की पुणे सुरक्षा रक्षक महामंडळाने की जे सुरक्षा रक्षक आहेत बोर्डगार्डचे त्यांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ केलेली आहे। परंतु या पोस्ट बद्दलची खरी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण व्हिडिओला पहिल्यांदा या चॅनलवर आला असता तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर आपण जो जीआर आहे तो नक्की कशा संबंधित आणि त्यात नक्की काय सांगितलेलं आहे हे आपण आता पाहूयात। तर सुरक्षा रक्षक मंडळ पुणे यांनी जो जीआर काढला आहे त्याच्यामध्ये वेतन भत्ता लेवी वाढ 15/7/2026 पर्यंत ही केलेली होती। म्हणजे त्यांनी जो जीआर टाकला याच्यामध्ये 15/7/2026 पर्यंत त्यांनी ज्या ज्या आस्थापनांना त्यांच्या सुरक्षा रक्षक पुरवलेले आहेत त्या आस्थापनांसाठी ही नोटीस आहे की याच्यामध्ये आम्ही जे वेतनात वाढ केली ही या आस्थापनांना मान्य आहे का नाही याच्याबद्दल 15/7/2026 पर्यंत त्यांना या हरकतीत नोंदवायच्या आहेत। कारण बऱ्याच ठिकाणी आस्थापनांना असं असतं की त्या आस्थापनांचं सुरक्षाचं बजेट हे काही प्रमाणात कमी असतं। समजा आता सुरक्षा रक्षकांना प्रमाण पेमेंट हे 27,000 द्यावं लागते आणि या जीआर मध्ये वेतन वाढ म्हणून जर 36,000 केला असेल तर ज्या आस्थापनांची परमिशन आहे त्या आस्थापना याला लगेच होकार देतात आणि ज्या आस्थापनांचं सुरक्षाचं बजेट कमी असतं तर काही आस्थापना थोड्या दिवसांनी आम्ही याच्यावर चर्चा करू अशा पद्धतीने याला विलंब लागला जातो। परंतु महागाईच्या दृष्टीने जवानांचे 27,000 पेमेंट त्यातून काही कटिंग होऊन त्यांना 23-24,000 रुपये पेमेंट दिलं जातं सुरक्षा रक्षकांना। परंतु महागाईच्या यानुसार सुरक्षा रक्षकांचं वेतन हे 35,000-36,000 हे असणं खूप गरजेचं आहे। कारण बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये म्हणा पुणे मुंबई ठाणे अशा विविध ठिकाणी शहरांमध्ये सुरक्षा रक्षकांचं वेतन हे कमी आहे। सुरक्षा रक्षकांना वेतन हे वाढणं खूप गरजेचं आहे कारण पोलिसांच्या बरोबरीने सुरक्षा रक्षक आज काम करत आहेत तर त्यांच्या वेतनामध्ये वाढ होणं हे खूप गरजेचं आहे। तर त्यांनी जो हा जीआर जी नोटीस पाठवलेली आहे सुरक्षा रक्षकांची की बाबा यामध्ये 27,000 त्यांचं सध्या वेतन किती होतं 27,664 आणि नवीन वेतन याच्यामध्ये जीआर नुसार आहे 36,568 म्हणजे 8,775 रुपयाची यात वाढ आहे। म्हणजे भरघोस वाढ आहे ही आणि ही वाढ होणे योग्य आहे का तर जर जवान हे पोलिसांच्या बरोबरीने काम करत आहेत तर त्यांना तुम्ही वेतन सुद्धा त्या लेवलचं दिलं पाहिजे। तर पुणे जे सुरक्षा रक्षक मंडळ त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो खूप योग्य आहे आणि सुरक्षा रक्षकांच्या जे पुढील करिअरसाठी त्यांचा उदरनिर्वाह आहे हा कमी वेतनामध्ये होण्यासाठी जे त्यांना अडचणी येतात ज्यावेळेस वेतनवाढ होईल यावेळेस त्यांच्यासाठी खूप ही महत्वाची गोष्ट असणार आहे। तर सुरक्षा रक्षकांचं सध्याचं वेतन हे 27,664 आणि नवीन वेतन हे 36,568। त्याचप्रमाणे मुख्य सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं 27,784 सध्याचं आणि नवीन होणारं वेतन आहे 36,733 म्हणजे जवळपास 8,819 वेतन पगारवाढ ही त्यांच्यात होणार आहे। जरी समजा एखाद्या आस्थापनेने याला होकार देण्यास नकार दिला नाही हरकती नोंदवल्या तरी काही दिवसांमध्ये हा निर्णय हा होणारच आहे। त्यामुळे ही सुरक्षा रक्षकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की सुरक्षा रक्षकांचं पेमेंट हे वाढणार आहे। बऱ्याच अडचणी सुरक्षा रक्षकांना येत असतात। खूप दिवसानंतर हा निर्णय घेतलेला आहे मंडळाने तो खूप अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद आहे का तर सुरक्षा रक्षकांना ज्या आपल्या कुटुंब चालवण्यासाठी खूप अडचणी येत असतात। कमी वेतनामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला घरची परिस्थिती सांभाळणं याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात। पण ज्यावेळेस वेतनवाढ होईल त्यावेळेस ही सुरक्षा रक्षकांची आनंदाची गोष्ट असणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।